बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। मनसेनं ठाकरेंच्या 4 आमदारांच्या विधानसभा मतदारसंघामधील वॉर्डवर दावा केलेला आहे। त्यामुळे आता जागा वाटपाच्या चर्चेमध्ये मोठा पेच निर्माण झाला। वरळी, दादर, माहीम, शिवडी आणि विक्रोळी या विधानसभा क्षेत्रासह जागा मिळाव्यात अशी मनसेची आग्रही मागणी आहे। हाच भाग मराठी बहुल आणि शिवसेनेला सुद्धा त्यांचा गड मानला जातो। त्यामुळे आता या जागांवर एकमत करण्यासाठी थेट उद्धव आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाईल। तसंच सध्याच्या चर्चेमधून मनसेला जवळपास 60 ते 70 जागा सुटतायत अशी ही माहिती मिळते। अधिकची माहिती जाणून घ्या, देवेंद्र कोलटकर आपल्या सोबत आहे। देवेंद्र, मनसेनं ठाकरेंच्या 4 आमदारांच्या विधानसभा मतदारसंघामधील वॉर्डवरच आता दावा केलेला आहे। मात्र या सगळ्या संदर्भात हा प्रश्न नेमका कसा सोडवला जाईल? ऋतुजा, आपल्याला माहिती आहे की दोन्ही ठाकरे बंधूंची राजकीय युती जी आहे ती अवघ्या काही दिवसांमध्ये जाहीर होणार आहे। मुंबईच्या पार्श्वभूमीवर जागा वाटप देखील अंतिम टप्प्यात आलेलं आहे। प्रामुख्याने तिढा आणि पेच जो आहे तो मराठी बहुल ज्या जागा आहेत किंवा जिथे मराठी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात मुंबईत आहे त्या जागांवरती पेच निर्माण झालेला आहे। प्रामुख्याने दादर, माहीम असेल, शिवडी, विक्रोळी या भागातील ज्या जागा आहेत त्यावरती अद्याप एकमत झालेलं नाही। आपण जर बघितलं तर या 3 ते 4 ठिकाणी जे आहे ते शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत, स्वाभाविक आहे त्यांनी त्या जागांवरती दावा केलेला आहे। तर मनसेचंही असं म्हणणं आहे की त्यांना देखील त्या ठिकाणी सन्मानजनक जागा मिळाल्या पाहिजेत। त्यामुळे पेच जो आहे तो या जागांवरून अद्याप अडलेला आहे। त्यामुळे दोन्ही पक्षाचे प्रमुख जे आहेत ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हेच या संदर्भातील निर्णय घेतील अशा पद्धतीची माहिती आहे। सध्या जे जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेले त्यानुसार 60 ते 70 जागा ज्या आहेत ते मनसेच्या पदरात पडतील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत अशा पद्धतीची माहिती आहे। तर उर्वरित जागा जवळपास 140 हून अधिक जागा ज्या आहेत ते ठाकरेंची शिवसेना लढवेल। तर शरद पवारांची राष्ट्रवादी सोबत आली तर त्यांना देखील 15 ते 20 जागा ज्या आहेत ते या सगळ्या मध्ये मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकीकडे चर्चा ज्या आहेत त्या अंतिम टप्प्यात आहेत। युती देखील दोन्ही ठाकरे बंधूंची राजकीय युती लवकरच जाहीर होईल। मात्र ज्या काही मराठी बहुल जागा आहेत त्यावरून पेच आणि अडचण जी आहे ती अद्याप कायम असल्याची माहिती आहे। बरोबर आहे देवेंद्र, 4 मराठी बहुल जागांचा हा प्रश्न आहे आणि याचा पेच कसा सोडवला जातो ठाकरे बंधूंच्या मार्फत हे पाहायचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।